सारंग तू कशाला आणलं? सांगायचं होतं ना कोणाला तरी. अरे मला पण हवाच होता, म्हटलं तुला पण घेऊन जाऊया. ये. मस्त आहे. चल आलो. हॅलो. नमस्कार सारंग मेंदळे. नमस्कार. आवाज ओळखला असेल ना? जगन्नाथ बोलतोय. तुमचा आवाज कसा विसरेत मी, जगन्नाथराव. कशी काय आठवण काढली माझी? तू करायला भाग पाडलंस बाळा. मला असं कळलं की तू अस्मीच्या आई वडिलांची माहिती जमा करतोय. अरे मला सांगायचं, त्यांच्या मागच्या 5 पिढ्यांच्या सगळ्या कुंडल्या तुझ्या समोर मांडल्या असत्या लगेच. मुद्दामून अस्मीचं सत्य माझ्यासमोर ठेवायचं ना तुम्हाला? तसं तर सावली बाबतीत पण काहीतरी सत्य असेलच की. आहे ना, आणि तेही सूर्यप्रकाशासारखं प्रखर. उगाच कौतुक करताय ना सावलीचं माझ्यासमोर. मी पाहिलंय तुम्हा दोघांनाही आमच्या विरोधात प्लॅन करताना. आधी अस्मीला माझ्या आयुष्यात पेरलत आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. तर सावली बाबतीत सहानुभूती निर्माण करताय माझ्या मनात का? एक वेळ अस्मीचं समजू शकतो मी, पण सावलीला मी तुझ्या आयुष्यात पेरलेलं नाही. तुझ्या पत्रिकेतला राजयोगच तिला तुझ्या घरात घेऊन आलेला आहे, आणि तो राजयोग कसा ते तुला लवकरच कळेल. जरा वाट बघ. अजून एक सांगतो, अजूनही सावली खोटी वाटत असेल तर ज्या दिवशी सावली खोटी असल्याचा एक जरी पुरावा माझ्या समोर आणलास तर त्याच दिवशी सगळ्या मेंदळे कुटुंबासमोर हा जगन्नाथ नाक घासेल आणि माफी मागेल. आणि हा माझा शब्द आहे. तशी काही तुमच्याकडून अपेक्षा नाही आहे. सावली बाबतीत नक्कीच मी पुरावा गोळा करून तुमच्या समोर ठेवेन. देवा, या सारंगवर बारीक लक्ष ठेवा. सावलीच्या घरच्यांबाबतीत मी तशी कधीच माहिती काढली नाही. मला असं वाटतं तिच्या बाबतीत पण काही ना काहीतरी असेलच. ते माझ्या नजरेसमोर आलं नसेल, नाहीतर एक ना एक दिवस ते नक्की सापडेल. त्या जगन्नाथ आणि सावलीचा चेहरा उघडा पाडावाच लागेल. मोठे बिझनेसमन आहेत आमचे जावई बापू सारंग मेंदळे. तुम्ही त्यांना हरिनामाच्या सप्ताहाला बोलवणार असं कसं होईल? तुम्हाला सांगते बरं का गंमत, आम्ही त्यांच्याकडे गेलो ना तरी एका दिवसात आम्हाला परत यायला लागतं. हो की नाही हो? तुमचा हेतू शुद्धच आहे बघा. मी विचारून बघतो, पर ते 100% येतीलच याची खात्री नाही देऊ शकत बघा. अहो तुम्ही सांगितलं ना तर नक्की ऐकतील ते. सासऱ्याचा शब्द खाली पडून देणं हे आपल्या संस्कारात नाही. बर, तुम्हाला ते कळवतो. बर, येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. होय हो, तुम्हाला वाटतं जावई बापू तयार होतील? बोलून बघू. हॅलो. साऊ बाळा, अगं कशी आहेस तू? मी बरी आहे बाबा. आणि जावई बापू? ते पण बरे आहेत, ते ऑफिसला गेलेत. बर, आणि घरची सगळी मंडळी? सगळे बरे आहेत. तुम्ही बोला ना, तुम्ही कसे आहात? आई कशी आहे? हाय, विठ्ठलाची कृपा. बरं, अप्पू वेळेवर औषधं घेतोय ना? दमवतो जरा, पर तुझं नाव सांगितलं की घेतो गपचूप. बरं साऊ, तुला एक सांगायचं होतं. तुला ठावाय ना वा, दरवर्षी आपल्या जत्रेमध्ये हरिनाम सप्ताह असतो आधी. हो. तर ती मंडळी आली होती घरी. या वर्षाला आपल्या जावई बापूसने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं आहे. तर त्यासनी कल्पना देशील का? नाही म्हणजे म्या येतोच आहे आमंत्रण द्यायला, पर तू बी त्यांच्या कानावर घालून ठेवशील ना वा? हो. ठेवू का फोन? काळजी घे. विठ्ठल, आता ही काय नवीन अडचण?
सारंग सर घरी यायला होकार कसा देतील? सुन लो गाँव वालों, इस जयंती की दास्तान. ऐका ओ ऐका, ऐका कुणी ऐका. ही भागवत मंडळी स्वतःच्या जावयासाठी स्वतःच्या सुनेला खोली बाहेर काढायला निघाले. का कुणी आजच्या काळात असं सांगा बरं? काय चालू आहे तुझं? काय चालू आहे इकडे? काय चालू आहे म्हणजे? अगं दवंडी पिटण्याआधी मी काय सांगतोय ते नीट ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ? काय ऐकून घेऊ मी? सावळे तिचा नवरा या घरी येणार म्हणून तुम्ही मला माझ्या खोलीतून बाहेर काढताय? हा? हे बरं आहे हो, म्हणजे त्या महालात सावळेची तिकडे मजा, पण इकडे आल्यावर इकडे बी मजा. उसकी तो 20 उंगलियां घी में ना. मी काय ऐकणार नाही, मी माझी नाही खोली सोडणार. अगं असं काय करतेस तू? अगं जरा नीट विचार कर. नाही करायचं मला नीट विचार. नाही सोडणार मी माझी रूम, कळलं का तुम्हाला? मी खोली बाहेर जाणार नाही. नाही नाही नाही. अगं काय नाही 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 नाहीचा पाडा लावलाय नुसता. अगं मी तुला काय कायमची खोली सोडायला सांगतोय वय? अगं विचार कर, एवढा श्रीमंत माणूस, नुसता श्रीमंत नाही तर गडगंज श्रीमंत माणूस तुझ्या खोलीत राहणार. मग तो खुश झाल्यावर असा मोकळ्या हाताने घरातून बाहेर निघेल का? अगं ज्या माणसाकडं सोनं हाय, चांदी आहे, नाणं आहे, पैसा असा खळा 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 वाहतोय, तो माणूस घरातून बाहेर निघताना मोकळ्या हातानं निघल का? तो तुझ्या हातात काहीतरी ठेवून जाईलच की. खरं सांगताय ना? का उगाच माझ्या स्क्रिप्ट मध्ये ऍडिशनल डायलॉग टाकून माझे सीन वाढवताय? झालं का आता? आता खरं बोललो तरी अडचणच आहे म्हणायची. नाही नाही, अडचण नाही. सांगा बरं, म्हणजे काय काय देतील ते अजून मला सांगा सांगा. अगं गाडी देईल, बंगला, तू विचार करू नको, एवढं सगळं असेल तुझ्या. येतो आम्ही. हा, जयंती कोट्टलवार भागवत. तुमची खोली मला प्रचंड आवडली. खरं तर तुमच्या खोलीसाठी काही मी गिफ्ट दिलं तरी ते कमीच पडेल. पण काळजी नका करू, तुमच्यासाठी मी गिफ्ट आणलेत. सावली प्लीज. ही मेकअपची व्हॅनिटी फक्त तुमच्यासाठी. हा हो, एवढंच नाही, हे पण डायमंड ज्वेलरी फक्त तुमच्यासाठी. मोठा मोठा. उघड उघड उघड. छान दिसतोय. माझ्यासाठी. ही गाडी आवडली तुम्हाला? आजपासून तुमची. आणि एवढंच नाही, आजपासून जे काही ब्युटी प्रॉडक्ट्स तुम्हाला लागतील ते रूपम कॉस्मेटिक्स कडून आयुष्यभरासाठी फ्री, मोफत. मोफत मोफत फ्री. फ्री. हो, कायमचं फ्री. मोफत. बी मोफत. बी मोफत. सगळं मोफत. कसलेच पैसे नाही द्यावे लागणार. मोफत म्हणजे टोटल फ्री का? म्हणजे तुम्ही पैसे नाही घेणार याचे? म्हणजे मी काहीच पैसे द्यायचे नाहीत? म्हणजे पैसेच नाही घेणार तुम्ही? बाई हे काय मोफत? चालेल की? चालेल चालेल. मी माझी रूम आपल्या सारंगरावांना द्यायला तयार आहे. काही प्रॉब्लेम नाही. बिंदास राहू दे, बिंदास. त्याला
5 सीन लावू देत त्या खोलीत, काहीच प्रॉब्लेम नाही. ऐकली बाबा एकदाची, झाली तयार. चला. फक्त माझी एक अट आहे. हट. हा, अट आहे. ते निमंत्रण द्यायला आपण जेव्हा मेंढ्यांच्या घरी जाऊ की नाही, मी बी सोबत येणार. बर सुनबाई, तुम्ही बी चला आमच्या संग. खरं? चला चला चला. म्हणजे आता तयारी करायला लागेल ना? म्हणजे बघा, फेस पॅक लावायला लागल, केस स्ट्रेट करायला लागतील, साडी नेसायला लागल, पोस्ट शोधायला लागल. बाबा 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 बाबा, किती काम आहेत मला. आता सांगू का? बघाच तुम्ही, भागवतांची ब्युटी क्वीन इन मेंदळे मेन्शन. आओ, हिला तिथं न्यायचं आणि परत हिने नेहमीसारखा गोंधळ घातला म्हणजे काय करायचं? आता काय करणार आई? आळला हरी आणि गाडविनीचे पाय धरी. अहो पण मी सांगितलं होतं की आज मला डिझाईन्स बघायचे आहेत. मेल चेक केला मी नाही आहे. पाठवा लवकर, कोणाची वाट बघते तुम्ही? हां, नाही आजच्याच पाठवा मला. हां, मी करतो तुम्हाला 5 मिनिटात. बस नाही. अरे बोल की. झालं, बस. काय? काय? तुला काम करताना बघून खरंच खूप बरं वाटलं मला. खूप कॉन्फिडेंटली काम करतोयस. जे काही झालं ते विसरून कामाला लागलायस बघून बरं वाटलं. आणि ज्या पद्धतीने चार्ज घेतलायस ना आता, इट्स रिअली कमेंडेबल. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुझ्याकडूनच शिकलोय मी आई. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल त्या पोरीबद्दल जे डिसिजन घेतलंस ते मला आवडलं. इन अ वे तिची लायकीच दाखवून दिलीस तू. गुड. आणि हे जेव्हा जगन्नाथला कळेल ना, तेव्हा त्याला खूप त्रास होईल. त्याला कळेल आपला हेतू काय साध्य होत नाहीये. आणि त्या पोरीला सुद्धा हळूहळू कळेल की इथे या घरात आपली डाळ शिजत नाही आणि ती निघून जाईल. जस्ट वेट फॉर दॅट. आणखीन काही दिवस बस. दादा, हे मेंढ्यांचं घर आहे ना, इथं माझी नणंद दिली बर का. या दादा. काय पर्स कशासाठी आणलीस? आणि एवढी मोठी पिशवी कशासाठी ग? काय ना, श्रीमंतांची लक्षणं आहेत ती. तुम्हाला नाही करायचं गरीबडे कुठले. मी आपले गरीब, तुम्ही आपला गरीबच विचार करा. पहा बरं कशी दिसतेय मी. आता हे कशासाठी? सगळं नीट दिसावं ना म्हणून. हिरोईन हिरोईन. सगळे ते जाऊ दे. आपण हरिनाम सप्ताहाचं आमंत्रण द्यायला आलोय. तेवढं देऊ आणि निघू. हा ते हा. आणि लक्षात ठेव, आपण साऊच्या घरी आलोय. तिकडे काही गडबड करू नकोस, साऊला त्रास होईल आपल्या. चल बाबा, साऊ. लेकरा कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? छान. दादा, साऊ. वहिनी, थांब, एवढं लावू दे जरा. नमस्कार. रामकृष्ण. कशी आहेस ग बाई तू? किती आठवण आली मला तुझी, माहितीये का? हा? छान छान छान, तब्येत छान झाली. आपण खायला प्यायला छान मिळतं ना इथं. कशी ग माझी नणंद करत घरात सुन सुन वाटायला लागलं बघ तुझ्याशिवाय. मला तर रात्रीची झोप बी येईना. काही म्हण, लय आठवण येते ग मला तुझी. नाही वास जयंती. नाही हो, खरंच आठवण येते म्हणून म्हणलं. नणंद आहे माझी लाडकी. तुम्हाला तर माहिती की नाही, लाडकी नणंद आहे. # नणंद भावजय.
चला चला चल 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 का बाई. इथे सोफ्यावर बसलेला चालेल का? अहो विचारताय काय, बसा ना, तुमचंच घर आहे असं समजा. नाही लास्ट टाइम उभं ठेवलं होतं ना इथं म्हणून विचारलं. बसा ना. बसा बसा. मी सगळ्यांसाठी चहा टाकते. नमस्कार. रामकृष्ण अरे. अहो उभे का, बसा ना. मी जरा आलेच. वेळेत आला अगदी. प्रवास नीट झाला ना? त्रास कसला? अहो उलट तुमच्याकडे यायचं म्हणून पळतच आलो आम्ही, होय की नाही हो? बरं जावई बापू. सारंग ना येईल. बर एवढ्या मोठ्या बंगल्यात त्या सावलीची खोली नेमकी कोणती असेल बरं? असं तर नाही ना की यांनी तिला स्वीकारलंच नाही? अगं बाई, इथंच ठेवलं असेल का कुठल्या तरी कोपऱ्यात? बघून घ्यायला काय हरकत आहे ग जयंती? जयंती वहिनी पण आल्या आहेत, म्हणजे त्या काही स्वस्त बसणार नाहीत. त्या इकडं नक्की येतील. त्याआधी मला हे सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल. सावली, सावली काय झालंय? वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना, जयंती बहिणी सुद्धा आल्या. त्या जर इथं आल्या आणि त्यांना कळलं की मी इथं राहते तर? हो ग, हे माझ्या लक्षातच नाही आलं. आपण एक काम करूया, हे सगळं सामान आहे ना स्टोर रूम मध्ये ठेवूया. चल चला. तुमचं इथे येण्याचं प्रयोजन नाही कळलं. म्हणजे सहज आलात का काही कामानी? वय जरा महत्वाचं काम होतं म्हणून घाईघाईतच आलो. माझं बी एक महत्वाचं काम आहे, मी जरा आज जाऊन येते. हा ए तू कशाला आज जातीस? काय करताय? सावलीला मदत करायला जाते ना. काय आमच्या घरी मी मदत करायची ना तिला. आता इकडं एवढा सगळा चहा एकटीनं करणार ती. मी जाऊन बघून येते. नको, तू इथंच बस. असं काय करताय? येते लगेच. किचन कुठे आहे हो? इकडे. हा ना? हा. आले. सावळे! येऊ का? हा? अगो बाई. काय किचन आहे सावळे तुझं? हा? किचन आहे का मस्करी? केवढी लाईट लावलेत ग सावळे. मला असं वाटतंय की मालिकेमध्ये नाही का किचनचा सेट असतो, अगदी तसं आहे ग बाई तुझं स्वयंपाकघर. काय ग सावली, आपल्या घरासारखी 4 घरं मावतील ना या किचन मध्ये? तुला सांगते, मी असते ना इथंच छान मांडलं असतं बघ, किचन मध्येच राहिले असते. काय वाटतं? खरंच बाई, काय माणूस पेटवायचं का काय आहे ना? मी काय म्हणते, नाही म्हणजे मी ना इथंच बसते. काय लई एसी आहे, लई थंडी वाजेल मला तिथं. इथं बसते आणि चहा घेते. हा तुम्ही चालू द्या तुमचं, आहे मी इथं. छान. मजा सावळी तुझी. काय म्हण बरं का सावळे, असं एक डायनिंग टेबल आपल्या हॉलमध्ये पण बनवायला पाहिजे नाही? म्हणजे कसं आला गेलेला पाहुण्याला आपल्याला जेवायला वाटतंय. पण काय वाटायचं जेवायला? पण एक गोष्ट खरी आहे, तुमच्याकडे कप सगळे एका रंगाचे आहेत बाई, आपल्यासारखं नाही सगळं वेगवेगळं. आलं टाकलंय ना? तुम्ही जाऊन या हवं तर. मी इथे चहा पिते, तुम्ही बाकीच्यांना देऊन या. हा
अब जयंती आई है, कुछ तो लेके जाएगी।